नमस्कार. आज आपण होम लोन संदर्भात बोलणार आहोत. प्रत्येक फॅमिलीला एका घराची गरज आहे. आपण कुठेही राहत असलो तर आपलं एक स्वप्न असतं, आपली एक इच्छा असते की आपलं ह्या एरियामध्ये एक घर असावं. आपली इच्छा तर खूप आहे, पण आपल्याकडे सेव्हिंग अमाऊंट कमी आहे. तर अशावेळी आपण होम लोन घेण्याचा विचार करत आहे. म्हणून तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत आहे. तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट पाहिल्यानंतर तुमचे होम लोनचे डाऊट क्लिअर होतीलच, पण त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना सबसिडी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत त्यासुद्धा आपण लास्टमध्ये कव्हर केल्या आहेत. तुम्ही कारण होम लोनची प्रोसेस ज्यावेळी होम लोन सँक्शन होतं त्यावेळीच आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट पाहिल्यानंतर आणि जर तुमचे डॉक्युमेंट कंप्लीट असतील तर तुम्ही 1 वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये तुम्ही होम लोन सँक्शन करू शकता आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन इन्स्टंट येण्यासाठी बेल आयकॉन पण क्लिक करा. होम लोन ॲक्च्युली होम लोन इज बेटर दॅन अदर लोन, कारण होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू बिझनेस लोन, पर्सनल लोन, कार लोन, एज्युकेशन लोन. होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे, पण होम लोनची प्रोसेस कशी वर्कआउट होते हे आपण पाहू. फर्स्ट आहे इन्क्वायरी. ज्या बँकेमध्ये तुम्ही होम लोन घेणार आहात त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, त्या बँकेची प्रोसेसिंग फी चार्जेस किती आहेत, तसेच लीगल किंवा अदर चार्जेस किती व कोणते आहेत हे आपण ऑनलाईन पण पाहू शकतो किंवा डायरेक्ट बँकमध्ये जाऊन सुद्धा आपण इन्क्वायरी करू शकतो. सेकंड इज बेसिक डॉक्युमेंट. बेसिक डॉक्युमेंट काय काय लागतात? पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, एज प्रूफ सर्टिफिकेट एक्सेट्रा डॉक्युमेंट लागतात. थर्ड इज इन्कम प्रूफ डॉक्युमेंट. इन्कम प्रूफ डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला 3 वर्षाचा IT रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल सबमिट करावी लागते. तसेच जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला फॉर्म 16 सबमिट करावा लागतो. तसेच 3 मंथच्या सॅलरी स्लिपसुद्धा सबमिट करावे लागतात. ज्या बँक अकाउंट म्हणजे सेविंग अकाउंटमध्ये तुमची सॅलरी जमा होते त्या सेविंग अकाउंटचे बँक स्टेटमेंट आणि जर तुमचे अदर लोन असेल, फॉर एक्झाम्पल बाईक लोन, कार लोन, एज्युकेशन लोन किंवा कोणतेही लोन असेल तर त्या लोन अकाउंटचे बँक स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला सबमिट करावे लागते. फोर्थ, प्रॉपर्टी डॉक्युमेंट. ज्या प्लॉटवर सेलरने किंवा बिल्डरने घर बांधले आहे त्या प्लॉटचा लेआउट कोणी सँक्शन केला आहे, म्हणजे तो प्लॉट तहसीलदार येणे आहे, कलेक्टर येणे आहे की TP सँक्शन आहे हे सुद्धा पाहिलं जातं. जर प्लॉट तहसीलदार येणे, कलेक्टर येणे किंवा TP सँक्शन असेल तर लोन घेताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तसेच सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून बिल्डिंग प्लॅन घेतला जातो, त्यालाच आपण ब्ल्यू प्रिंट असे म्हणतो. ती ब्ल्यू प्रिंटसुद्धा बँकेला सबमिट करावी लागते. तसेच त्या प्रॉपर्टीची आत्ता मार्केट व्हॅल्यू काय आहे त्यासाठी बँक सिव्हिल इंजिनियरकडून व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून घेते. तसेच त्या प्रॉपर्टीचे टायटल चेक केलं जातं, म्हणजे त्या प्लॉटवरती कोणताही लिगली इश्यू आहे का हे सुद्धा चेक केलं जातं. त्यासाठी वकिलांमार्फत 15 वर्षाचा सर्च रिपोर्ट तयार करून घेतला जातो. तसेच बांधकाम स्टार्ट होण्याआधी घेतलेली बांधकाम परमिशन, तसेच बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर मिळालेलं कंप्लीशन सर्टिफिकेट त्यालाच आपण पोजेशन सर्टिफिकेट असेही म्हणतो. ही सर्टिफिकेटसुद्धा इम्पॉर्टंट आहेत, कारण ही सुद्धा बँकेमध्ये सबमिट करावी लागतात. 5, लोन एलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला किती लोन मिळू शकतं हे डिसाईड होतं LTV रेशो म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो. हा रेशो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिक्स केला आहे. जर तुम्हाला 30 लाखापेक्षा कमी लोन पाहिजे असेल तर तुम्हाला 90% लोन मिळू शकतं. जर तुम्हाला 30 लाखापेक्षा जास्त आणि 75 लाखापेक्षा कमी लोन पाहिजे असेल तर तुम्हाला 80% लोन मिळू शकतं. जर तुम्हाला 75 लाखापेक्षा जास्त लोन पाहिजे असेल तर तुम्हाला 75% लोन मिळू शकतं. पण तुम्हाला किती लोन मिळू शकतं ह्यासाठी आणखीन काही पॉईंट आहेत ते सुद्धा मॅटर करतात. त्यामध्ये तुमचं नेचर ऑफ बिझनेस, जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला सॅलरी किती आहे, तुमची एज किती आहे, जी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करत आहात त्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू काय आहे हे सुद्धा डिसाईड केलं जातं, कम्पेअर केलं जातं. तसेच सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बँकेकडून तुमचा सिबिल स्कोअर चेक केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोअर 750पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लोन इझिली मिळतं, आणि जर तुमचा सिबिल स्कोअर 750पेक्षा कमी असेल तर तुम्हाला लोन मिळताना प्रॉब्लेम येऊ शकतात. हे सर्व पॉईंट बँकेकडून आधी चेक केले जातात आणि मगच डिसाईड केलं जातं की तुम्हाला किती लोन मिळू शकतं. 6, बँक व्हिजिट आणि लोन सँक्शन. जिथे तुम्ही बिझनेस करत आहात, जॉब करत आहात तिथे बँकेकडून व्हिजिट केली जाते. तसेच जी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करत आहात त्या प्रॉपर्टीवर साईट व्हिजिट बँकेकडून केली जाते. तुमची डॉक्युमेंट प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आणि बँकेकडून व्हिजिट झाल्यानंतर बँकेचा क्रेडिट मॅनेजर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स करतो. EMI कॅल्क्युलेट करून तुमची लोन अमाऊंट सँक्शन करतो. ज्या दिवशी सेल डीड म्हणजेच खरेदी दस्त सब रजिस्टर ऑफिसमध्ये होतो त्या दिवशीच बँकेकडून डिमांड ड्राफ्ट
म्हणजेच DD हँडओव्हर केला जातो. हा DD डायरेक्ट बिल्डर म्हणजेच सेलरच्या नावे हँडओव्हर केला जातो आणि सब रजिस्टर ऑफिसमधून मिळालेला ओरिजिनल दस्त बँक आपल्याकडे सबमिट करून घेते. आता आपण काही इम्पॉर्टंट टिप्स पाहू. टिप्स 1, ज्यावेळी तुम्ही होम लोनची प्रोसेस कंप्लीट करणार त्यावेळेस तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना सबसिडीची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तसे तुम्ही बँकेत सुद्धा सांगू शकता. प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची कंप्लीट इन्फॉर्मेशन कळून जाईल. ज्यावेळी तुम्ही सबसिडीची प्रोसेस कंप्लीट कराल त्यावेळी तुमचा एक ट्रॅकिंग ID जनरेट होतो. तो ट्रॅकिंग ID बँकेकडून नक्की घ्या, जेणेकरून तुम्ही सबसिडीचं ट्रॅक रेकॉर्ड चेक करू शकता, स्टेटस चेक करू शकता. टिप्स 2, जोपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी होम लोन अकाउंटला जमा होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बँकेमध्ये लोन ट्रान्सफर करण्याचा विचार करू नका. जर तुम्ही लोन ट्रान्सफर केले तर प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळताना प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रधानमंत्री आवास योजना किंवा होम लोन संदर्भात आणखीन काही डाऊट असतील तर मला कमेंट करून कळवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.